पुणेश्वरी नगर आहे आणि इथं आलो साप पकडायला. कोण बघितलं सर? हिने बॅट्समॅन तुम्ही बघितला? ಹಿಂಗ್ ಕಡಿತೀರಿ ಅದ ನಾ ಹೊಂಟಿನ್ರಿ ನಾಗ ಅದ ಅಲ್ಲೇ ನಾನು ನೋಡ್ರಂಗ ಮ್ಯಾಲಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಂತಿದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಇದು. तर इथं साप आहे आणि तो आय थिंक वेरुळा जातीचा साप आहे. या बळाजवळ हा तोच आहे. रागीट असतो हा साप. फार बघू शकता कसा बसलाय. तो थोड्या वेळात तो हलायचा प्रयत्न करेल. हे बघा असं त्याला पकडलंय. या जातीमध्ये फार मोठा साप आहे मित्रांनो, बघू शकता. असं चावायचा प्रयत्न करेल तो वरती वरती येऊन. या दिवसात फार या सापाचेच कॉल आलेत. बघू शकता वेरुळा जातीचा बिनविषारी साप आहे, पण देशातला सगळ्यात रागीट साप याला म्हणतात. बेडूक वगैरे खायला अशा कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी किंवा असं आजूबाजूला आपल्या येऊ शकतोय. जिथं बेडकं असतात तिथं आजूबाजूला तर पूर्ण शेती आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली हा साप असणारच. कॉमन साप आहे पण विषारी नाही आहे. आणि चेकड गिलव्या याला म्हणतात सर्वात रागीट, देशातला सगळ्यात रागीट साप याला म्हणतात. बघू शकता नेहमी असं तोंड आवाजून चावायला येतोय. आता जशी हरकती करायला बघू शकता असं तो वरती वरती येऊन चावतो. शेपूट कडकडतो, पळून जातो, आपल्या चमडीमधून घाणेरडा वास सोडतो. या सापाची खासियत आहे. आजगर नंतर सर्वात जास्त अंडी घालणारा हा साप आहे आणि चावतोय फार. त्यामुळे याला पकडलं आहे आम्ही. आणि याला तर पकडायची खरंच काही गरज नव्हती, कारण बिनविषारी साप आहे, पण लोकांची भीती असते त्यामुळे पकडावा लागला. तर ठीक आहे, वॉचमॅननी बघितलं त्यांनी. इथं फॅमिलीसुद्धा राहते. चुकून विषारी सापसुद्धा येऊ शकतात, त्यामुळे सावधानी बाळगायला पाहिजे. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.